आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत सहजीवन सोसायटी विलासपूर सातारा येथे. काही सासू सुना प्रश्न आलेले दिसतात मला. आहेत का सासू सुना वगैरे आहेत ना? हा, तेच मला जाणवतं इथे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. सासू सुनेचं नातं कसं असायला पाहिजे किंवा कसं असतं की माझ्या एकदा मावस बहिणीचं लग्न झालं आणि तिचं आणि तिच्या सासूचं काय पटेना. सतत काहीतरी आपले वाद वगैरे व्हायचे. तर एकदा माझ्या मावशीने तिला विचारलं, काय का तुझी सासू काय चांगलं बनवते, कुठली भाजी चांगलं बनवते? ती म्हणाली, भेंडीची भाजी खूप चांगली बनवते. बरं, आणि अजून काय काय आवडतं तिला? मग तिला बरंच काय काय आवडतं. ती शिस्त चांगली आहे तिची, घर ती नीटनेटकं ठेवते. माझी मावशी तिला म्हणाली, अगं मग हे जे आहे ना चांगलेपणा, हा जो चांगुलपणा आहे ना, तो सुद्धा कधीतरी सांगत जा ना तुझ्या सासूचा. थोडक्यात काय की एकमेकांचं कौतुक केलं ना तर नातं खूप छान राहतं, टिकून राहतं, हो की नाही? तर आज सुद्धा मी इथे आलेले तुम्हा सगळ्या तायांचं कौतुक करण्यासाठी, तुमच्याबरोबर खेळ खेळण्यासाठी आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण आहे हे बघण्यासाठी. आणि दिवसेंदिवस आपला हा सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम खूप रंगतदार आणि धमाकेदार होत चाललाय. कारण खेळच तसे आहेत आणि आपण सगळे खेळ आपण खेळणार आहोत. पण त्याआधी माहेरच्या गप्पा सुद्धा होणार. कारण कसं आहे, सगळ्या माहेरवाशिणी तुम्ही इथे माहेरी आले म्हटल्यानंतर माहेरबद्दलचं बोलणं जाणारच. त्यासाठी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्वाती उमेश महामुनी. किती वर्ष झालीत लग्नाला? 23 वर्ष झाली. 23 वर्ष. अच्छा. काय तुम्ही मग बालपणातले एखादा किस्सा तुम्ही सांगाल माहेरी असतानाचा? म्हणजे माझं शिक्षण लहानपणी अगदी 7वी पर्यंत मराठी झेडपीच्या शाळेत झालं. मग तिथून आमचं गाव खाली 3 किलोमीटर असायचं. आणि आमचं 3 किलोमीटरमध्ये जवळजवळ 2 किलोमीटरवर एक असं मोठं अगदी चिंचेचं झाड होतं छानसं. आमचा उद्योग कसा की दगड घ्यायचे, चिंचा पाडायच्या छानशा, गोळा करायच्या, खिशात घालायच्या आणि पळायचं. ते पळायचं का तर ते पाठीमागून एक ते चिंचेचे जे झाडाचे मालक होते ते जोरात ओरडायचे आणि ते पण आमच्या पाठीमागं दगड घेऊन पळायचे. अच्छा. आणि येताना पण सगळ्या मैत्रिणी आम्ही आधी बघायचो चिंचेचे झाडाचे तिथं पाठीमागं आहेत का, ते आप्पा दिसत आहेत का. मग असले तरी सुद्धा मुद्दाम चिंचा पाडायच्या दगड घेऊन आणि त्यांना मुद्दाम ओरडायला लावायचं आणि परत शाळेकडे पळ सुटायचं. हा रोजचा धंदा आमचा. बरेच वर्ष. मैत्रिणींमधलं मोरक्या कोण असायचा तुमचा? ऑफकोर्स मीच ना. हा, ते वाटलं, लक्षात आलं. ऑफकोर्स मीच. लक्षात आलेले. आणि तो जो रस्ता होता म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आणि माझं घर, त्यामध्येच ते चिंचेचं झाड होतं. अजूनही आहे? अजूनही नाही येते. तेच मला फक्त अनुभव तो सांगायचा होता. ते मी म्हणजे माझ्या घरून चालले मंदिरापर्यंत आणि ते मी झाड शोधत होते अक्षरशः. ते माझं झाड गेलं कुठं चिंचेचं. ते झाड काय केलं, आता सिटीमध्ये जसे प्लॉट पडत आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत, कुणीतरी ते झाड पूर्ण तोडून त्याचं ते फांद्या वगैरे सगळं थोडं सुद्धा ठेवलेलं नाही त्याची जागा. आणि तिथं पूर्ण असे प्लॉट केलेत मोकळे. म्हणजे ते एवढं ओसाड दिसतंय की माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं माझ्या. मी ते फक्त ते झाड शोधत होते पण ती मला दिसलीच नाहीत. त्या घोळक्यात सुद्धा असं मला जाणवलं की ते माझ्या मैत्रिणी गेल्या कुठं, म्हणजे पूर्ण त्या. आणि सगळ्या आठवणी त्या झाडाबरोबर मला वाटते ते माती मोल झाल्यासारखं ते पूर्ण चिंचेचं झाड झाले. ताई, तुम्ही एक मुद्दा खूप चांगला छान सामाजिक मुद्दा एक असा मांडलाय की आता ते झाड राहिलेलं नाहीये शहरीकरणाच्या नावाकडे आणि आजकाल तेच चित्र सगळीकडे दिसतंय. तर मला असं वाटतं की कुठेतरी हे चित्र बदललं पाहिजे. किमान आपण तरी एक झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे. निदान आपल्या पुढच्या पिढीचं बालपण तरी त्यांच्या आठवणींमध्ये राहावं याकरता. ताई, खूप छान तुम्ही बालपण सांगितलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही बसू शकता. ताई, तुमचं नाव सांगा. अरुणा श्रीरंग ननवरे. आणि माहेर कुठलं? कातर खटाव इनकोळ. आणि सासर? सासरवाडे सातारा. सासरवाडी सातारा. वा, क्या बात आहे. आणि किती वर्ष झाली ताई लग्नाला आता? 40 वर्ष. हा. हो हो. 40 वर्षाचा संसार. क्या बात आहे. किती असे छान अनुभव तुम्हाला आले असतील. पण तुम्ही काय माहेरची आठवण सांगाल ताई? माहेरची आठवण म्हणजे अशी की मी 1 वर्षाची असली त्यावेळी माझी आई मला सोडून गेली.
1 वर्षाची असताना. तर तेव्हापासून मला माझ्या आजोबांनी आणि आईनी आजीने सांभाळले मला. आजोबा आणि आजी. हा, आणि माझे वडील मुंबईला असायचे, पण माझ्या वडिलांचं खूप माझ्यावर प्रेम होतं. मग हीच आठवण सांगायची होती सर्वांसमोर मला. आई माझी वर्षाची असताना सोडून गेली आणि लग्न झाल्यावर लग्नाला आली त्यावेळी मग ती माझं लग्न करायला आली. फक्त तोपर्यंत मी आजी आजोबापाशीच होती आणि माझे वडील खूप चांगले होते. माझे वडील आता नाही. माझ्या वडिलांनी सगळं मला शिकवलं, मला पवायला शिकवलं, मला सगळं शिकवलं माझ्या वडिलांनी. माझ्या आजोबांनी खूप लाड केलं माझं. आणि ते आता नाही. मला खूप आठवण येते माझ्या आजी आजोबांची. जे बाबा तुमच्या इतके प्रेम करायचं ज्याने तुम्हाला उभं राहायला माझे वडील शिकवलं. कुठे गेले मला माहित नाही. सापडले नाहीत मला, त्याच्यामुळे मला मन मोकळं करायचं होतं. वडील सापडले नाहीत, कधी कुठं तर गेलेत. कधी गेले ते? तुम्ही किती वर्षाचे होतात तेव्हा? लग्न झालेले, लग्न पोरं झालं. झालेले, आता गेलेत कुठं तरी. तर किती वर्ष सापडत झाली? नाही. किती वर्ष? 5-7 वर्ष झाले असतील, 5-6 वर्ष 10 झाली. वर्ष झाले असतील. तर मला नाहीच सापडत कुठं. मी शोधलं सगळीकडं, नाहीच सापडत. तर तुम्ही मग तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली का? नोंदवली, त्यांचा काहीच पत्ता लागला? कोर्टाने हे दिलंय, मृत्यूचं दाखला दिलं कोर्टाने, पण माझे वडील नाही सापडले मला. ताई तुम्हाला एक सांगू का, या आयुष्यात ना काही चमत्कार होऊ शकतात, कळलं की नाही? देव काहीही करू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे माहिती नाही मला, पण कदाचित बाबा जिथे कुठे असतील ते नक्कीच येतील आणि तुम्हाला भेटतील. आज तुम्ही इतकं तुमचं मनातलं तुम्ही व्यक्त झालात, बोललायत, मन मोकळं झालं तुमचं. मी कुठंच नाही बोलले. आज मी बोलले. आतापर्यंत मी आतली आत हे करत होती माझ्या बापासाठी, पण आज मी बोलले. मला बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले आज. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही दुःख असतात, पण त्या दुःखांना तोंड देऊन कसं आपण समोर जातो आणि कसं आयुष्य जगावं ना, खरं तर हे ह्या ताईंकडनं शिकायला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या ह्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. ताई तुम्ही बसू शकता. थँक्यू. माहेरच्या आठवणीमध्ये अर्थातच डोळे नक्कीच पाणवतात ताईंचे आणि सगळ्या आठवणी बालपणातल्या सगळ्या ताज्या होऊन जातात. वातावरण जरा खूप गंभीर झालेले आहे, पण आता हेच वातावरण खेळीमेळीचं मी करणार आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती खुर्ची अशी बाजूला काय ठेवली आहे? हा बरं, एकच ठेवली आहे, दुसरी कुठे आहे की नाही? तर तसं काही नाहीये तुम्हाला वाटते तसं. ही खुर्ची फार महत्वाची आहे. म्हणजे राजकारण्यांसाठी जशी खुर्ची महत्वाची असते ना, तशी इथे आपल्या या खेळामध्ये ही खुर्ची फार महत्वाची आहे. आणि ही साधी सुधी खुर्ची नाहीये, तर ही आहे मानाची खुर्ची. आणि आजच्या भागाची जी आपली हुकमाची राणी असेल तिला मिळणार आहे ही मानाची खुर्ची. आता तुम्ही म्हणाल की आता ही हुकमाची राणी कशी शोधणार? काय करणार आहे, लकी ड्रॉ आम्ही काढणार आहोत. त्याच्यातून 14 जणी सिलेक्ट करणार आहोत आणि त्या 14 जणी सहभागी होणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. या 14 जणींमधून 10 जणी जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, 10 जणींमधून 5 जणी जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 जणींमधून 2 जणी जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजेच या खुर्चीसाठी. आणि जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या खेळाची हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला सांगा, कोणाच्या हातामध्ये लाल चिठ्ठ्या आल्यात? त्याने हात वरती करायचे, चिठ्ठी दाखवायचे. लाल चिठ्ठ्या, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि या सगळ्या ताया गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या. आणि लकी ड्रॉ मधून 14 ताया
इथे सज्ज झालेले आहेत. चला तर मग खेळ खेळूया. आपण पहिला खेळ आहे आपला स्टॅच्यू जो आपण लहानपणी खेळ खेळायचो की स्टॅच्यू म्हटल्यानंतर जसे आहोत तसंच उभं राहायचं. हल्ले की आहोत तसंच आहे, फक्त याच्यामध्ये संगीत वाजवलं जाणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी अगदी बेभान होऊन नाचायचंय. आणि एका क्षणी मी स्टॅच्यू म्हणणार आहे आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर ताई आहेत त्या स्टेप्समध्ये तसंच उभं राहायचंय. आणि ताई जरा जरी हल्ली, डोळे जरी निसकवले तरी सुद्धा ती ताई बाद. ठीक आहे, म्युझिक प्लीज. उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू हळू. अजिबात हसत नाहीये. जो काय पुतळा झालाय काही जरा जरी हल्ला काही हल्ला. अरे हलतच नाहीये. अरे ह्या ताईंना काय सांगायचंय? काय आहे तिकडे? काय आहे? वाघ तिकडनं नाही मागून येतोय. या ताई तुम्ही बाद झालात. या ते आपण साड्यांच्या दुकानात जातो माहितीये, पण मी काहीच बोललो, मी एवढंच बोललो. ताई तुम्ही हल्ला या इथे. खरं तलवार पकडली आहे त्यांनी. हा ताई म्हणजे अगदीच जवळजवळ मोर्चातच आलेले आहेत. हा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो. ताई हसता ग जरा, थोडी तरी हल्ला. माझ्याच कडे बघा. हल्ले ताई डोळे खाली केलात तुम्ही. या ताई तुम्ही. आणि 10 ताया घालू नका. 10 ताया गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. तुम्ही हल्लात, तुम्ही बाद झाला. काय कुठे कुठे बोललो? कुठे 10? अजून बोललो नाही मी, असं बोललोच नाही मी. ताई तुम्ही बसू शकता. ताई तुम्ही नाही बाद झाले रे. हो ताई तुम्ही बाद झाले, बसू शकता. व्हेरी गुड. नाही ताई इकडे या. आणि ह्या 10 ताया गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या तायांसाठी, कारण ह्यातूनच होणार आहे एक हुकुमाची राणी. आणि 10 ताया आलेल्या आहेत ह्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे वेगवेगळ्या रंगाचे, ते तुकडे जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल आणि ती रिंग अत्यंत घट्ट जोडली गेली पाहिजे. आणि रिंग जोडल्यानंतरच ती रिंग आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत 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 ती जी समोरची सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची आहे. पहिल्या 5 ताई ती लाईन क्रॉस करतील त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तयार आहेत तुम्ही सगळ्या? चला तर मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. मस्त. कमॉन, कोण वाटतं पहिल्या 5 जणी कोण जातील? व्हेरी गुड. हा हो हो. 1 2 3 4 5 6 7. हा व्हेरी गुड. हा हा ये बात. हा अमृता जिंकली. क्या बात. उड्या मारा, अजून जिंकली नाही तुम्ही. 1 हा हा हा. एक शाबाश. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
आणि आपल्या रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळामधून विजेत्या झालेल्या आहेत ह्या 5 ताया, ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. आणि ह्यातूनच होणार आहे हुकमाची राणी, जिला मिळणार आहे मानाची खुर्ची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजे. कुठं जाते आता ह्याच्यावरच या ताईला एवढी घाई आहे ना, मला ह्याच्यावरच एक जोक सुचलाय. एकदा माझ्या मित्राची बायको त्याला म्हणाली, मला सांगणार आहे मी तुला किती आवडते. माझा मित्र म्हणाला, तू मला खूप 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 आवडतेस. बायको म्हणाली, असं नाही, खूप म्हणजे किती मला सांग ना. तर तो म्हणाला, तू मला इतकी आवडतेस की तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्याशा वाटतायत. 10 दिवस झाले माझा मित्र हॉस्पिटलमध्ये. या फालतू जोक नंतर आपण जाऊया पुढच्या खेळामध्ये. आणि रिंगा रिंगा रिंग रिंग मधून आपल्या 5 ताया आलेल्या ह्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, तर खेळ असा आहे, प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे. धागा ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ती सुई नंतर तशीच खुर्चीवरती ठेवायची आहे. लंगडी घालत 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 त्या लगोऱ्या तिथपर्यंत यायच्या. त्या लगोऱ्या रचायच्या आहेत एकमेकांवरती आपापल्या रिंगणामध्ये. ती लगोरी झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन पार करायची. चला तर मग सुरू करूया. 1 2 3. व्हेरी गुड. अरे बापरे, झालं पण. लंगडी लंगडी पाच पाच पुन्हा मागे यायचंय. हा, लोक लंगडी घालत घालत जायचंय. लंगडी घालत घालत. व्हेरी गुड. हा हा, आधी सगळे. हा हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, लगोरी. लगोर. हा हा, लगोर कुठली. हा आहे. त्या बात आहे. दोन्ही ताई सुई ओरलेल्या नाही आहेत आणि 2 ताई ज्यांनी ही लाईन पार केलेली आहे त्या आलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दोन्ही ताई आलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजे या मानाच्या खुर्चीसाठी. ताई, तुझं नाव काय? मेघा विजयकुमार मोरे. माहेर कुठलं? सातारा. आणि सासर? सासर बारामती. किती वर्ष झाली लग्नाला? आता 27. आणि भाऊजी काय करतात? आता व्हीआरएस घेतलेली आहे, पण गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून कार्य करतात. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग. सुप्रिया सोमनाथ मांढरे. आणि माहेर कुठलं? किकली, वाई. आणि सासर? वाई मध्ये चाबेपुरी. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 12. 12 वर्ष. ह्याला जास्त चौकशी आहे. प्रगती सांगा त्यांना. 2 मुली आहेत. हा, 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. छान आहे प्रगती. 2 मुली आहेत. व्हेरी गुड. आणि आता बघूया ह्या दोघांची प्रगती काय होते या खुर्चीसाठी. कोण जिंकणार आहे आणि कोण होणार आहे हुकमाची राणी. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी बोर मग मग माझ्या दिलीला धडक्यात हॅलो करक्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला बट नंबर मागणं घे की मागना क्या बात आहे. हा, ऑल यू बॉय जस्ट गेट दिस थिंग मस्त आहे ताई. एवढी जास्त हात करा. मस्त. इट्स इट बिफोर इट्स टू लेट की मागना हा हा. अरे बापरे. अरे, आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहेत या ताई. पण ज्या उपविजेत्या ताई झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू, एक आठवण म्हणून. ताई, खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. ताई, ही तुळस माझ्याकडून आणि ही घरासमोर लावायची आहे. आणि जेव्हा जेव्हा या तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? दादांची. कुठले दादा? आशिष पवार दादा. हा, व्हेरी गुड. हा, नक्की. हा. सोहळा सखांचा, सोहळा सखांचा, हो, हो.
कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि मी ह्याच्यात भाग घेऊ शकली नसते. हा मग माझ्या नंदुबाई आहे तिथे, त्यांच्यामुळे मी भाग घेऊ शकते. आणि खरं सांगायचं म्हणजे मला असं माहेराचं प्रेम जास्त मिळालं नाहीये. मला आई नाहीये आणि जशी मी इथं लग्न करून आलीये तसं माझं पूर्ण माहेर ह्याच करतात. प्रत्येक दिवाळीला साडी असते मला. आज बघा, आज आम्ही साडी दिली की नाही, आज या भावाने साडी दिली, आज या भावाने ओटी भरली, गिफ्ट हॅम्पर दिलं, क्राऊन दिला, या भावाबद्दल काही नाही.